Hello everyone, am I audible? Yes, ma'am. Yes, ma'am. Any one of you, can you please tell me the last topic we discussed? Lyophilic souls and lyophobic souls. ओके, आपण डिफरन्स बिटवीन लायोफोबिक आणि लायोफिलिक मधला डिफरन्स बघितला होता. ओके, ठीक आहे. सो वी विल स्टार्ट नेक्स्ट कन्सेप्ट. व्हिडिओ स्क्रीन सगळ्यांना दिसतेय, पेज दिसतंय सगळ्यांना. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. So the next topic is actually we are डिस्कसिंग द क्लासिफिकेशन ऑफ कोलाइड्स. कोलाइड्सचे क्लासिफिकेशन आपण डिस्कस करत होतो आणि मी तुम्हाला इन जनरल ह्याआधीही अनेक वेळा सांगते की क्लासिफिकेशनसाठी आपल्याला क्रायटेरिया डिसाईड करावे लागतात. फॉर एक्झाम्पल, वेगवेगळ्या क्रायटेरियाजवरून आपण वेगवेगळे क्लासिफिकेशन्स करू शकतो. सगळ्यात इझी टू अंडरस्टँड, जर मला क्लासरूममधल्या स्टुडंटला जर क्लासिफाय करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा मी हा क्रायटेरिया डिसाईड करेल की मेल फिमेलला मी सेपरेट करेल, बॉईज गर्ल्सला मी सेपरेट करेल. मग हा झाला एक फर्स्ट क्रायटेरिया डिपेंडिंग ऑन देअर फिजिकॅलिटी. मग त्याच्यानंतर मी असा क्रायटेरिया ठरवू शकते की जे मॅथ्समध्ये टॉपर आहेत किंवा ज्यांचा मॅथ्समध्ये स्कोर चांगला आहे त्यांची, आणि ज्यांचा मॅथ्समध्ये स्कोर नाही आहे अशांना आपण क्लासिफाय करू शकतो. म्हणजे इट डिपेंड्स ऑन अस. वेगवेगळ्या फॅक्टर्सवरून, वेगवेगळ्या क्रायटेरियाजवरून आपण कोलाइड्सचं क्लासिफिकेशन बघायला स्टार्ट केलं होतं. मग कोलाइड्सच्या ह्या क्लासिफिकेशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं कोलाइडच्या क्लासिफिकेशन्सच्या 3 मेथड्स आहेत. 3 मेथड्सने आपण ह्या कोलाइड्सला क्लासिफाय करू शकतो. मग ह्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिली मेथड बघितली होती की फर्स्ट मेथड होती क्लासिफिकेशन ऑफ कोलाइड्स. क्लासिफिकेशन ऑफ कोलाइड्स. क्लासिफिकेशन ऑफ कोलाइड्स based on classification of colloids based on classification of colloids based on physical state. फिजिकल स्टेट म्हणजेच डिस्पर्स फेज आणि डिस्पर्जन मीडियमची फिजिकल स्टेट कशी आहे त्या फिजिकल स्टेटवरून आपण क्लासिफिकेशन्स पाहिले होते. अँड आय होप यू रिमेंबर दॅट आपण त्याच्यात टोटल 8 टाईप्स पाहिले होते. जसं की सॉलिड इन सॉलिड, डिस्पर्स फेज, डिस्पर्जन मीडियम, बोथ आर इन सॉलिड स्टेट. मग सॉलिड इन सॉलिड कुठलं कोलायडल सिस्टीम बनवतात तर सॉलिड इन सॉलिड फॉर्म्स सोल्स. त्याच्यानंतर सॉलिड इन लिक्विड किंवा लिक्विड इन लिक्विड. लिक्विड इन लिक्विड म्हणजे डिस्पर्स फेज लिक्विड स्टेटमध्ये, डिस्पर्जन मीडियमसुद्धा लिक्विड स्टेटमध्ये आहे. लिक्विड इन लिक्विड असेल तर त्याला आपण इमल्शन्स म्हणतो. हे सगळं आपण फर्स्ट क्लासिफिकेशनमध्ये बायांनो डिस्कस केलं होतं. नाव द नेक्स्ट क्लासिफिकेशन होतं बेस्ड ऑन क्लासिफिकेशन बेस्ड ऑन क्लासिफिकेशन बेस्ड ऑन कोणतं क्लासिफिकेशन आहे? इंटरॅक्शन बिटवीन. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन इंटरॅक्शन बिटवीन लायो इंटरॅक्शन बिटवीन डिस्पर्स फेज अँड डिस्पर्जन मीडियम. डिस्पर्स फेज आणि डिस्पर्जन मीडियम ह्यांची ॲफिनिटी कशी आहे किंवा ह्यांचं इंटरॅक्शन कसं आहे. इंटरॅक्शनच्या ठिकाणी ॲफिनिटी हा शब्द येऊ शकतो. मग ह्याच्यावरून टोटल आपण 2 टाईप्स बघितले होते. आय होप यू ऑल रिमेंबर. आपण बघितलं होतं लायोफोबिक आणि आपण बघितलं होतं लायोफिलिक. आता लायोफिलिकचा मिनिंग असतो आणि लायोफोबिकचा काय मिनिंग असतो आणि मग त्याच्यावरून आपण त्यांचा पॉईंट ऑफ डिफरन्सही समजून घेतला होता. लायोफोबिकवाले असतात लिक्विड किंवा सॉल्व्हंट, लिक्विड हेटिंग. लिक्विड हेटिंग म्हणजेच डिस्पर्स फेज आणि डिस्पर्जन मीडियम ह्यांच्यामध्ये नो ॲफिनिटी असते. आणि लायोफिलिकवाले असतात लिक्विड लविंग. लिक्विड लविंग. मग इथे
हेट करतात हे दोघं. लिक्विड डिस्पर्जन मीडियम जनरली लिक्विड असणार आहे आणि डिस्पर्जन मीडियम लिक्विड आहे. डिस्पर्स फेसचे पार्टिकल लिक्विडला म्हणजेच डिस्पर्जन मीडियमचा हेट करतात आहे. जर हेट करतात आहे तर त्यांच्यात इंटरॅक्शन होईल का? म्हणजे हेट इज व्हेरी निगेटिव्ह इमोशन. आपल्याला हेट वगैरे कधीच कुणाचा केला नाही पाहिजे. नो मॅटर व्हॉट समोरचा पर्सन कसाही असला तरी फॉरगिव्ह करून पुढे जाता आलं पाहिजे. ऑलवेज रिमेंबर दॅट. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की डिस्पर्स फेज आणि डिस्पर्जन मीडियम हे एकमेकांना जर हेट करत असतील तर ते कंबाईन होतील का, इझिली मिक्स होतील का? तर डेफिनेटली ते इझिली मिक्स होणार नाहीत. 36चा आकडा असतो, त्यांच्यामध्ये 0 ॲफिनिटी असते. 0 ॲफिनिटी किंवा आपण त्याला म्हणू शकतो नो ॲफिनिटी फॉर इच अदर, नो इंटरॅक्शन विथ इच अदर. आणि लायोफिलिकवाले कसे असतात? लिक्विड लविंग आहेत, म्हणजेच डिस्पर्जन फेजच्या पार्टिकलला काहीतरी वाटतंय. डिस्पर्स फेसचे पार्टिकल्स लविंगची इमोशन आहे तिथे. डिस्पर्स फेसचे पार्टिकल्स इझिली डिस्पर्जन मीडियमसोबत मिक्स व्हायला तयार आहेत. लिक्विड फेसच्या पार्टिकल्सच्या मनामध्ये असं ती काय म्हणतात आपण मूवीजमध्ये वगैरे दाखवतात, हृदयात वाजे समथिंग समथिंग असं. लिक्विड फेसचे पार्टिकल्स, डिस्पर्स फेसचे पार्टिकल्स डिस्पर्जन मीडियमसोबत मस्त इंटरॅक्ट होतात. म्हणजेच इथं आपण काय लिहितो की दोघांमध्ये कशी ॲफिनिटी आहे, तर ग्रेट ॲफिनिटी आहे. ओके, क्लिअर आहे. मग ह्याच्यावरून आपण पॉईंट ऑफ डिफरन्स लास्ट लेक्चरमध्येच बाळांनो डिस्कस केला होता. मी आता पॉईंट ऑफ डिफरन्स पुन्हा डिस्कस नाही करत आहे. तुम्ही रिव्हिजन म्हणून पाठीमागचे आपले लेक्चर्स ऐका किंवा नोटबुक रीड करा. आज आपल्याला बघायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ कोलाइड्स. क्लासिफिकेशन ऑफ कोलाइड्स. क्लासिफिकेशन ऑफ कोलाइड्स बेस्ड ऑन, कशाचा बेस आहे, कशाच्या बेसिसवर आपण क्लासिफिकेशन करतोय? बेस्ड ऑन मॉलिक्युलर साईज. मॉलिक्युलर साईज. ओके, मग ह्याच्यामध्ये टोटल किती टाईप्स आहेत? तर ह्याच्यामध्ये टोटल 3 टाईप्स आहेत. फर्स्ट टाईप आहे मल्टी मॉलिक्युलर कोलाइड. मल्टी हा कंप्लीट वर्ड आहे, मल्टी मॉलिक्युलर कोलाइड. पण आता इथे मला पुरेशी तेवढी जागा मिळत नाही म्हणून मी तसं लिहिलं आहे. जर तुम्ही नोट्स काढत असाल तर कंप्लीट वर्ड लिहायचा. नोट्स लिहित असताना, नोट्स काढत असताना तुम्ही ऑनलाईनमध्ये शिकताय तर डेफिनेटली तुमच्याकडे क्लासचे बुक्स किंवा आपलं केमिस्ट्रीचं बुक जे आहे, पुस्तक जे आहे स्टेट बोर्डचं, ते तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. थोडं जर तुम्हाला एक अंदाज येतो की नेमकी कुठला कन्सेप्ट चालू आहे, कुठले किती पॉईंट्स असणार आहेत. मल्टीमॉलिक्युलर कोलाइड इट इज अ फर्स्ट टाईप. त्याच्यानंतर आहे बी मायक्रोमॉलिक्युलर कोलाइड. आणि सी वाला टाईप आहे असोसिएटेड कोलाइड. असोसिएटेड कोलाइड्स. ओके, मग आता 1 बाय 1 आपल्याला हे 3ही टाईप्स डिस्कस करायचे आहेत. सो फर्स्ट वी आर गोइंग टू सी मल्टीमॉलिक्युलर कोलाइड्स. मल्टीमॉलिक्युलर कोलाइड्स. मल्टीमॉलिक्युलर कोलाइड्स बघा, नावातच आहे मल्टी. मल्टीचा मिनिंग काय होतो रे? एनी वन ऑफ यू प्लीज टेल मी, मल्टीचा मिनिंग काय होतो? चला माईक ऑन करा प्लीज. मोर दॅन 2. येस, मोर दॅन 2 किंवा मल्टीचा मिनिंग होतो मेनी. ठीक आहे, मग आता इथे नावातच आहे की मेनी मॉलिक्युल्स. खूप साऱ्या मॉलिक्युल्सपासून, खूप साऱ्या स्मॉल मॉलिक्युल्सपासून एक असा इंडिव्हिज्युअल पार्टिकल तयार झाला आहे. ह्या इंडिव्हिज्युअल पार्टिकल्समध्ये काय असं आहे, तर ह्या इंडिव्हिज्युअल पार्टिकलमध्ये स्मॉल मॉलिक्युल्स आहेत, स्मॉल ॲटम्स आहेत. किती स्मॉल? मग स्मॉल ॲटम्स, स्मॉल मॉलिक्युल्स किती स्मॉल, तर लेस दॅन
लेस दॅन 10⁻³ पिकोमीटर. 10⁻³ पिकोमीटरपेक्षा स्मॉल ॲटम्स, स्मॉल मॉलिक्युल्स हे काय होतात तर ॲग्रिगेट होतात. आणि हे ॲग्रिगेट झालं की काय तयार करतात, एक इंडिव्हिज्युअल पार्टिकल तयार करतात. आणि हा जो इंडिव्हिज्युअल पार्टिकल असतो, हा इंडिव्हिज्युअल पार्टिकल मग कोलायडल रेंजमध्ये असतो. मग हा इंडिव्हिज्युअल पार्टिकल कुणापासून बनतो तर स्मॉल मॉलिक्युल ॲटम्सच्या ॲग्रिगेशनपासून. ते जे स्मॉल ॲटम्स आहेत, ते जे स्मॉल मॉलिक्युल्स आहेत, त्यांची साईज कशी पाहिजे, लेस दॅन 10⁻³ पिकोमीटर पाहिजे. मग हे जे स्मॉल ॲटम्स आहेत हे कुठल्या फोर्समुळे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात तर इथे हे जे स्मॉल ॲटम्स ॲग्रिगेट झालेत, मॉलिक्युल्स ॲग्रिगेट झालेत, ह्यांच्यामध्ये कुठला फोर्स असतो तर मल्टीमॉलिक्युलर कोलाइड्समध्ये कुठला फोर्स असतो तर वीक वंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. वीक वंडरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन. वीक वंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ठीक आहे, क्लिअर आहे. काय सांगितलं बघा, मल्टीमॉलिक्युलर कोलाइड्स म्हणजे काय की एक असा इंडिव्हिज्युअल पार्टिकल जो वेगवेगळ्या स्मॉल मॉलिक्युल्सपासून, स्मॉल ॲटम्सपासून कंबाईन होतोय, स्मॉल ॲटम्सपासून तो बनतोय. आणि ते जे स्मॉल ॲटम्स आहेत त्यांची साईज कशी आहे तर लेस दॅन 10⁻³ पिकोमीटर आहे. आणि हे सगळे स्मॉल ॲटम्स, स्मॉल मॉलिक्युल्स जे आहेत ह्यांच्यामध्ये, कोलायडल पार्टिकल्सच्या मध्ये कुठला फोर्स असतो तर वीक वंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. आता वंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय तर वंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जनरली तुम्हाला इनर्ट गॅसेसमध्ये दिसतात किंवा नॉन पोलर मॉलिक्युल्समध्ये दिसत असतात. म्हणजे एक मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलसोबत बॉन्ड का बनवतो, दुसऱ्या मॉलिक्यूलसोबत इंटरॅक्ट का होत असतो, कारण फोर्स ऑफ अट्रॅक्शन का दाखवत असतो, कारण त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळं काय होतात, दोन मॉलिक्युल्स एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि दोघं एकमेकांना स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करतात, जर चांगलं स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तर. आता जर एखादा मॉलिक्यूल स्वतःहूनच स्टेबल आहे, तो स्वतः स्टेबल असल्यामुळे तो दुसऱ्या मॉलिक्यूलसोबत तेवढं अट्रॅक्टेड फील करणार नाही, कारण तो स्वतः स्टेबल आहे. मग एक असा मॉलिक्यूल जो स्वतः स्टेबल आहे आणि दुसरा असा मॉलिक्यूल तो पण स्टेबल आहे, दोन असे स्टेबल मॉलिक्यूल एकमेकांकडे तेवढे अट्रॅक्ट होत नाहीत, पण त्यांच्यामध्ये थोडं फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, ते वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. आणि त्या वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शनला आपण काय म्हणत असतो, वंडरवॉल फोर्स म्हणत असतो. की दोघं पण स्टेबल आहेत पण तरीही त्यांच्यामध्ये थोडंफार एक फोर्स जनरेट होतोय जो की वीक फोर्स आहे. मग त्या वीक फोर्सला आपण वंडरवॉल फोर्सेस म्हणतो. मल्टीमॉलिक्युलर कोलाइड्समध्ये मग कोणते फोर्सेस असतात तर मल्टीमॉलिक्युलर कोलाइड्समध्ये वीक वंडरवॉल फोर्सेस असतात. वीक वंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. ह्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे तिथे मॉलिक्युल्स एकमेकांसोबत थोडेफार कंबाईन होतात आणि तिथे कोलायडल सिस्टीम तयार होते. मग आता ह्याचे एक्झाम्पल कुठले आहेत तर गोल्ड सोल एसेट मॉलिक्युल्स, सल्फर एसेट सल्फर विच इज अ स्टेबल फॉर्म ऑफ सल्फर. आणि हा एसेट मॉलिक्यूल खूप सारे स्मॉल पार्टिकल्सपासून बनतो, सल्फरच्या स्मॉल पार्टिकल्सपासून बनत असतो. तर मला सांगा मल्टीमॉलिक्युलर कोलाइड्स क्लिअर आहे का, नावातच आहे मल्टीमॉलिक्युलर. मेनी मॉलिक्युल्सचं ॲग्रिगेशन, खूप सारे स्मॉल मॉलिक्युल्सचं ॲटम्सचं ॲग्रिगेशन असतं, ॲग्रिगेट आपण करतो आणि त्या ॲग्रिगेशनपासून एक नवीन मोठा असा पार्टिकल तयार होतं. आणि ते जे स्मॉल ॲटम्स आहेत, मॉलिक्युल्स आहेत, त्यांची साईज किती असायला पाहिजे तर लेस दॅन 10⁻³ पिकोमीटर असायला पाहिजे. तर त्यांना आपण स्मॉल कन्सिडर करून त्यांचं ॲग्रिगेशन होईल. पण त्यांची साईज जर ग्रेटर असेल तर मग काही यूज नाही आहे. स्मॉल मॉलिक्युल्सच्या ॲग्रिगेशनमुळे जो एक नवीन पार्टिकल तयार झाला त्याला आपण मल्टीमॉलिक्युलर म्हणतोय. आणि मल्टीमॉलिक्युल्समध्ये कुठले फोर्सेस असतात तर वीक वंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. क्लिअर आहे इथपर्यंत? Yes, ma'am. बाकी चलो बताओ क्लिअर है क्या? एवढे कमी जण आहेत, ओनली किती पार्टिसिपेंट्स आहेत, फक्त 6.
त्यातले पण 2 तर सक्सेस सायन्सचेच आहेत, 4च जणी आहेत. का बरं एवढे कमी आहेत? जनरली 6-7 तरी असतातच. ठीक आहे, कन्सिस्टन्सी ब्रेक नाही करायची. बघा, तुमच्यापैकी जे कोणी सरांचे संध्याकाळचे लेक्चर्स जॉईन होत असतील, म्हणजे सर अपार्ट फ्रॉम सुजित सर, अपार्ट फ्रॉम फिजिक्स वेगळं एक नॉलेज ते तुम्हाला प्रोव्हाइड करतात. ते ज्यांना पण आपली लाईफ अशी ट्रान्सफॉर्म करायची आहे, आपल्या लाईफमध्ये बदल घडवायचे, ते त्या लेक्चरला जॉईन होऊ शकतात. आणि मी तर म्हणते सगळ्यांनीच जॉईन व्हायला पाहिजे, कारण सर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टेक्निक्स आणि तुम्हाला कन्सिस्टन्सी कशी ठेवली पाहिजे, परत पॉझिटिव्ह कसं राहायला पाहिजे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतात. त्या सगळ्यांनी त्या लेक्चर्सला पण जॉईन होत जा. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे मॅक्रोमॉलिक्युलर कोलाइड. आता बघा, मॅक्रोमॉलिक्युलर कोलाइड्स. मॅक्रोमॉलिक्युलर नावात आहे मॅक्रो. आता तुम्ही ह्याच्या आधी हा वर्ड ऐकला असेल, मायक्रो. मायक्रोचं मिनिंग होतं स्मॉल इन साईज. स्मॉल इन साईज. मॅक्रोचा मिनिंग होतो लार्ज इन साईज. मग मॅक्रोमॉलिक्युलर कोलाइड्समध्ये असे मॉलिक्युल्स असतात जे सफिशियंटली लार्ज इन साईज असतात. ठीक आहे, मॉलिक्युल्स कसे असणार आहेत मग? कोलाइड मॉलिक्युल्स, कोलाइडल मॉलिक्युल्स कसे असणार आहेत तर सफिशियंटली लार्ज इन साईज. म्हणजे थोडे कोलाइडल पार्टिकलच्या रेंजपेक्षाही थोडेसे ते पार्टिकल्स मॉलिक्युल्स कसे असतात, जास्त बल्कीनेस असतो, जास्त लार्जर इन साईजमध्ये ते मॉलिक्युल्स असतात. आणि त्या मॉलिक्युल्समुळे जी कोलाइडल सिस्टीम तयार होते त्या कोलाइडल सिस्टीमला आपण म्हणतो मॅक्रोमॉलिक्युलर कोलाइड्स. ओके, मग आता म्हणजे हे जे मॉलिक्युल्स आहेत ते बल्की इन नेचर आहेत, तर मग ह्यांचे एक्झाम्पल्स कुठले? ह्यांचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवताना 2 कॅटेगरीज करायच्या. एक आहे नॅचरल एक्झाम्पल्स. मग नॅचरल एक्झाम्पल्समध्ये नेचरमध्ये नॅचरली प्रेझेंट असलेले कुठले बल्की मॉलिक्युल्स आहेत, तर नॅचरल बल्की मॉलिक्युल्स आहेत सेल्युलोज, त्याच्यानंतर प्रोटीन्स, त्याच्यानंतर सेल्युलोज, प्रोटीन्स, स्टार्च, बटाट्यामध्ये जे असतं ते स्टार्च. आणि मॅनमेड एक्झाम्पल्स कुठले आहेत की मानवाने, आपण सगळ्यांनी म्हणजे सायंटिस्ट लोकांनी किंवा रिसर्च लोकांनी त्यांनी बनवलेले मॅनमेड मॅक्रो मॉलिक्युल्स कुठले आहेत? लार्ज इन साईजवाले मॅनमेड मॉलिक्युल्स कुठले आहेत तर पॉलिथिनच्या बॅग्स वगैरे आपण ज्या यूज करतो, प्लॅस्टिक, त्याच्यानंतर नायलॉन, हे सगळे मॅनमेड्स आहेत. आणि हे सगळे मोठे मोठे लार्जर इन साईजवाले मॉलिक्युल्स आहेत. आणि ह्या अशा लार्ज इन साईजवाल्या मॉलिक्युल्समुळं जी कोलाइडल सिस्टीम तयार होते त्या कोलाइड्सला आपण मॅक्रोमॉलिक्युलर कोलाइड्स म्हणतो. क्लिअर आहे? सेकंड. Yes, ma'am. बाकी क्लिअर आहे सगळ्यांना? नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे थर्ड, असोसिएटेड कोलाइड्स. असोसिएटेड कोलाइड्स. असोसिएटेड कोलाइड्समध्ये काय असतं बघा, नावातच आहे असोसिएटेड कोलाइड्स आणि त्याला आपण म्हणत असतो मायसेल्स फॉर्मेशन. मायसेल्स फॉर्मेशन होत असतं.
तर असोसिएटेड कॉन्सन्ट्रेशन, असोसिएट कोलाइड्स जनरली कुठल्या सोल्युशनमध्ये दिसतात? लो सोल्युशनमध्ये, लो कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनच्या मध्ये, तर का हाय कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशनमध्ये. नॉर्मल बिहेवियर असतं त्या मॉलिक्युल्सचं, नॉर्मल बिहेवियर असतं इलेक्ट्रोलाइटचं. कधी बिहेवियर, नॉर्मल बिहेवियर असतं इलेक्ट्रोलाइटचं जर आपण लो कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन बनवलं तर. लो कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन म्हणजे काय, तर सॉल्व्हंटची अमाऊंट तर जास्त आहे, पण हाय कॉन्सन्ट्रेशनमध्ये सोल्यूटची अमाऊंट जास्त असते, लोमध्ये सोल्यूटची अमाऊंट कमी असते. तर इथे सॉल्व्हंटची अमाऊंट काय असणार आहे, जास्त असणार आहे. चावी का त्या ह्याच्यात ठेवून टाकणार. हे बघ, ही खिडकी उघड, हे गोल. हां, तुम्ही वरच्या रूममध्ये होता का? लावलं ना लॉक, लाईट आणि ते बंद केलं. कॉन्सन्ट्रेशन लो असेल म्हणजेच तिथं मॉलिक्युल्स एकमेकांसोबत असोसिएट नाही होणार, कारण डिस्पर्जन मीडियमचं प्रमाणही सफिशियंट आहे आणि मॉलिक्युल्स डिस्पर्जन मीडियममध्ये काय होऊन जातात, तर मिक्स होऊन जातात. पण आता जर आपण कॉन्सन्ट्रेशन हाय केलं, कॉन्सन्ट्रेशन जर इन्क्रीज केलं, कॉन्सन्ट्रेशन जर हाय असेल तर मायसेल्सचं फॉर्मेशन होतं किंवा असोसिएटेड कोलाइड्सचं फॉर्मेशन होतं. मायसेल्सचं फॉर्मेशन इथं होत असतं. मग आता हे मायसेल्स म्हणजे काय, तर बघा, मायसेल्स समजण्यासाठी, असोसिएटेड कोलाइड समजण्यासाठी आपल्याला सोपचं एक्झाम्पल घ्यावं लागतं. आता सोप काय आहे, तर सोप आहे फॅटी ॲसिड्स ऑफ सोडियम किंवा पोटॅशियम सॉल्ट. सोडियम किंवा पोटॅशियम सॉल्ट. ओके, अजूनही एवढं क्लिअर नाही होते फॅटी ॲसिड्स ऑफ सोडियम अँड पोटॅशियम सॉल्ट म्हणजे काय. आता मी इथे लिहितेय सोपचं स्ट्रक्चर, RC डबल बॉन्ड O आणि ह्याला काउंटर आयन बॅलन्स करण्यासाठी आहे सोडियम प्लस. आता हा जो R वाला पार्ट आहे, ह्या R वाल्या पार्टला आपण म्हणतो, ही जी R वाला पार्ट आहे, हा R वाला पार्ट आहे हायड्रोकार्बनचा. ओके, आणि हा जो कार्बोक्सिलेट किंवा आयोनिक पार्ट आहे, हा आयोनिक पार्ट आहे. मग एकाच मॉलिक्युलचे सोप ह्या मॉलिक्युलमध्येच हे दोन पार्ट असतात. एक पार्ट असतो हायड्रोकार्बनचा आणि एक पार्ट असतो आयोनिक पार्ट, कार्बोक्सिलेटचा आयोनिक पार्ट. इथपर्यंत कळलंय. ह्याला आपण म्हणतो कार्बोक्सिलेटचा आयोनिक पार्ट. मग आता ह्या पार्टलाच आपण टेल आणि हेडमध्ये डिवाइड करणार आहोत. म्हणजे ही जी हायड्रोकार्बनची लॉंग चेन असणार आहे, ह्या लॉंग चेनला, ह्या हायड्रोकार्बनची जी लॉंग चेन असणार आहे, त्या लॉंग चेनला आणि ह्या आयोनिक पार्टला आपण हेड आणि टेलमध्ये कन्सिडर करतो. ह्याला आपण म्हणत असतो, ह्या आयोनिक पार्टला हेड. आणि हेडचं नेचर असतं हायड्रोफिलिक. हायड्रोफिलिक म्हणजे काय रे, आता मला सांगता येईल का? थोडंसं तुम्ही लॉजिक लावा. हायड्रोचा मिनिंग असतो वॉटर आणि फिलिकचा मिनिंग असतो लव. ओके ना, फिलिक. मग मला सांगा, हायड्रोफिलिक वाले काय असतील, वॉटर लविंग का वॉटर हेटिंग? काय लिहू मी? हायड्रोफिलिक, बोला पटकन. हायड्रोचा मिनिंग आहे वॉटर, फिलिकचा मिनिंग असतो लविंग. मग हायड्रोफिलिक वाले काय असतात, तर H2O लविंग, वॉटर लविंग असतात. आणि हा जो R वाला पार्ट आहे, ह्या R वाल्या पार्टला आपण म्हणत असतो टेल आणि ह्याला आपण म्हणत असतो हायड्रोफोबिक इन नेचर. हायड्रोफोबिक इन नेचर. थोडंसं पेशन्स ठेवा, तुम्हाला मायसेल्स काय आहे हे ह्या इंट्रोडक्शन नंतर कळायला सुरुवात होईल. हायड्रोफोबिक इन नेचर म्हणजे H2O हेटिंग. H2O हेटिंग
म्हणजे काय तर वॉटरला हेट करतीये, वॉटरपासून लांब पळणार आहे, वॉटरसोबत इंटरॅक्ट होणार आहे का? नाही, वॉटरसोबत इंटरॅक्ट होणार नाही आहे. आणि हा जो हेडवाला पार्ट असतो हा असतो हायड्रोफिलिक. हे कसं दाखवतात तर या अशा पद्धतीने दाखवतात. ही झाली टेल आणि हे झालं हेड. हा जो पुढचा पार्ट आहे कार्बोक्सिलेटचा आयोनिक कंपाऊंड जो आहे त्याला आपण हेड म्हणतो आणि त्या हेडचं नेचर आहे वॉटर लविंग. आणि ही जी टेल आहे ही आहे आर ग्रुप. आता ह्याच्यासाठी आपण गुगलवरून एक छान इमेज घेऊ शकतो. बघा इथे तुम्हाला आता दिसत असेल Micelle is a spherical structure that formed by the aggregation of surfactant molecules in water. The hydrophobic tails face inward and hydrophilic heads outward. म्हणजे आता काय होतं बघा, इथे एखादा ऑइल ड्रॉप असेल आणि ह्या ऑइल ड्रॉपच्या सरफेसवर कोण येणार आहे तर हायड्रोफोबिकवाला पार्ट येणार आहे. हा जो ऑइल ड्रॉप आहे ह्या ऑइल ड्रॉपच्या इथे ही टेल येते. का बरं टेल येते? ह्या ऑइल ड्रॉपला, ह्या डस्ट पार्टिकलला ही टेल अशी पकडून ठेवते आणि ह्या ऑइल ड्रॉपला टेल पकडून ठेवते. का टेल पकडून ठेवते ह्या ऑइल ड्रॉपला? कारण टेल म्हणजेच हायड्रोकार्बनचा जो पार्ट आहे, हा जो आरवाला पार्ट आहे, हा कसा असतो? वॉटर हिटिंग असतो पण ऑइल लविंग असतो. ऑइल लविंग आपण त्याला म्हणू शकतो. मग आपल्या कपड्यांवर किंवा आपल्या अंगावर जी काही डस्ट पार्टिकल असतात, जे काही ऑइल ड्रॉपलेट्स असतात, त्या ऑइलला सोपचा कोणता पार्ट येऊन चिटकतो, कुठला पार्ट तिथं ॲग्रिगेट होतो तर सोपचा टेलवाला पार्ट ॲग्रिगेट होतो. आणि हेडवाला पार्ट हा कुठं असतो? आउटसाईडला असतो. ठीक आहे, हेडवाला पार्ट आउटसाईडला असतो. आणि हेडवाला पार्ट काय करतो तर वॉटरसोबत इंटरॅक्ट होत असतो. हेडवाला जो पार्ट आहे त्या हेडवाला पार्टला आपण म्हणतो हायड्रोफिलिक इन नेचर. हायड्रोफिलिक इन नेचर म्हणजे वॉटर लविंग. आणि जसं इथं असं मायसेलचं फॉर्मेशन झाल्यावर हा मायसेल ह्याला आपण एक स्पेरिकल स्ट्रक्चर म्हणतो. अशा स्पेरिकल स्ट्रक्चरमध्ये मॉलिक्युल्स ॲग्रिगेट होतात आणि ते कशाचं फॉर्मेशन करतात तर मायसेल्सचं फॉर्मेशन करतात. हे जे स्पेरिकल स्ट्रक्चर तयार झालं आहे, कशामुळं हे स्पेरिकल स्ट्रक्चर तयार झालं आहे तर हायड्रोफोबिक आणि हायड्रोफिलिक नेचरमुळं. जे पण हायड्रोफोबिकवाले आहेत, जे वॉटरला घाबरतात, वॉटरपासून ते दूर जातात, ते ऑइल लविंग आहेत. मग जो काही आपला ऑइलचा ड्रॉप आहे त्या ऑइलच्या ड्रॉपला कोण पक्का असं पकडून ठेवतं तर हे टेलवाले काय होतात, त्या ऑइलच्या ड्रॉपला असं पक्क पकडून ठेवतात. कारण टेलवाले जे आहेत, जे हायड्रोकार्बन्स आहेत, त्यांना ऑइल ड्रॉप आवडत असतो. मग ते ऑइल ड्रॉपला असे चिटकून राहतात आणि हे सगळे हेड काय होतात तर असे बाहेर होतात. आणि मग तिथं जे एक स्पेरिकल स्ट्रक्चर तयार होते त्या स्पेरिकल स्ट्रक्चरला आपण म्हणतो मायसेल्सचं फॉर्मेशन. आता जसं आपण वॉटर मॉलिक्यूल इथं ॲड करतो, वॉटरचा कॉन्टॅक्ट येतो. वॉटरचा कॉन्टॅक्ट आल्यावर
हा हेड वॉटरला लव करत असतो, वॉटरसोबत तो इंटरॅक्ट होत असतो. बघा मी इथं लिहिलंय, ह्याला आपण हेड म्हणतो. हेड हायड्रोफिलिक इन नेचर असतं, तो वॉटरकडे अट्रॅक्ट होत असतो. पण आता त्या हेडला टेलला पण सोडता येत नाही आणि वॉटरला पण कडं जायचं असतं. ह्या हेडला काय होतं, ह्या हेडचं सँडविच होतं. म्हणजे बघा कधी कधी नवऱ्याचं सँडविच होतं, असं तुम्ही लय ऐकलं असेल की आईची बाजू घेऊ का बायकोची बाजू घेऊ, आईची बाजू घेऊ का बायकोची बाजू घेऊ, असं होत राहतं. तो असा बिचारा आपला मधल्यामध्ये सँडविच होऊन जातं त्याचं, असं आपण म्हणत असतो. तर मग तसंच आता आपल्या ह्या हेडचं होतंय. हेडला तर पुढून वॉटर मॉलिक्यूल येताना दिसतोय, हेडला वॉटर मॉलिक्यूल सोबत इंटरॅक्ट व्हायचं असतं. मग हेड टेलला पण सोडू नाही शकत, कारण टेलसोबत पण तर पहिलं रिलेशन आहे किंवा टेलसोबत पण तर बॉन्ड आहे. मग काय करतो हा हेड, वॉटरकडे जातो विथ टेल, आणि टेलसोबत असतो ऑइल ड्रॉप, कारण टेलनी पण ऑइलला पण पकडलंय, टेलनी पुढच्या हेडला पण पकडलंय. हे सगळेच वॉटरसोबत काय होतात मग रिमूव्ह होतात, आणि म्हणून आपल्या कपड्यांवरचा जो ऑइल ड्रॉप असतो तो निघून जातो, किंवा आपण म्हणतो डस्ट पार्टिकल्स वगैरे सगळे निघून जातात. इथं आपल्याला काय तयार झालेलं दिसतं, मायसेल्स तयार झालेले दिसतात. आणि ह्या स्पेरिकल स्ट्रक्चरला आपण मायसेल्स म्हणतो. जे काही टेलचा पार्ट आहे, हा टेलचा पार्ट सेंटरला असतो. हेडचा पार्ट कसा आहे तर आउटसाइड दॅट सेंटर आहे, आणि हेडचा पार्ट वॉटरसोबत इंटरॅक्ट होत असतो. टेलचा पार्ट हा वॉटरपासून लांबच असतो, कारण तो हायड्रोफोबिक इन नेचर असतो. पण हेडचा पार्ट हायड्रोफिलिक इन नेचर असतो, वॉटरसोबत तो इंटरॅक्ट करतो. हेड वॉटरसोबत इंटरॅक्ट करतो, आणि हेड टेलला अटॅच आहे, आणि टेल कुणाला अटॅच आहे तर ऑइल ड्रॉपला अटॅच आहे. मग पूर्ण हा मॉलिक्यूलच वॉटरसोबत काय होऊन जातो, रिमूव्ह होऊन जातो, आणि त्याच्यामुळे आपले जे कपडे आहेत ते सगळे क्लीन दिसतात. इथं तुम्हाला दाखवलेलं आहे चित्र वगैरे, आता ब्लर दिसतंय ते, बट आय होप हे क्लिअर झालं असेल. इथून तुम्हाला कुठले क्वेश्चन्स येतात तर हायड्रोफोबिक पार्ट कुठला, तर ही जी टेल आहे, हायड्रोकार्बनची जी चेन आहे, ह्या हायड्रोकार्बनच्या चेनला, आर म्हणजे काय तर हायड्रोकार्बनची चेन, ह्या हायड्रोकार्बनच्या चेनला आपण काय म्हणत असतो, टेल म्हणत असतो. जर तुम्ही सोपचं स्ट्रक्चर बघितलं, मी तुम्हाला इथं दाखवते आता. हां, हे बघा, हे आहे सोपचं स्ट्रक्चर, किंवा इथं तुम्हाला दिसेल. बघा इथे दिसेल, ही किती मोठी लॉंग हायड्रोकार्बनची चेन आहे. ही पूर्ण जी लॉंग हायड्रोकार्बनची चेन आहे तिला आपण आरने रिप्रेझेंट करतो. आरला इथं वरती लिहिलंय हायड्रोफोबिक टेल. हायड्रोफोबिक टेल आहे म्हणजे ती वॉटरला हेट करते, आणि ही जी पुढचा जो कार्बोक्सिलेट आयन आहे, ह्या कार्बोक्सिलेट आयन आणि आयोनिक कंपाऊंडला आपण काय म्हणत असतो, हे आरला म्हणतो आपण टेल, आणि हा जो पार्ट असतो ह्या पार्टला आपण म्हणत असतो हेड. मग हेडवाला पार्टिकल कुणासोबत इंटरॅक्ट करत असतो, वॉटरसोबत इंटरॅक्ट करतो, पण टेलला पण तर तो सोडू शकत नाही, आणि टेलवाला पार्टिकल पाठीमागं इथं ऑइल ड्रॉपला काय करून ठेवतो, पक्क पकडून ठेवतो. मग एकसाथ सगळंच निघून जातं, म्हणजे वॉटर ज्यावेळेस कॉन्टॅक्टमध्ये येतो त्यावेळेस मग इथं जे मायसेल्सचं फॉर्मेशन झालेलं असतं, ह्या ऑइल ड्रॉपच्या भोवती असं जे सर्क्युलर शेपमध्ये, स्पेरिकल शेपमध्ये जे मायसेल्स फॉर्म झालेले असतात सोपचे, वॉटरमुळं ते मायसेल्स निघून जातात, आणि त्या मायसेल्समुळं मग हा ऑइल ड्रॉपसुद्धा निघून जातो. ह्याला आपण म्हणतो असोसिएटेड कोलाइड. सगळा मॉलिक्यूल नव्हता असोसिएट झाला, मॉलिक्युल्समधला टेलचा पार्ट असोसिएट झालता. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत?
3 क्लासिफिकेशन्स. Yes, ma'am. ओके, तुम्हाला याच्यावरचे नोट्स थोड्या लिहाव्या लागतील आणि MCQ मध्ये डेफिनेटली इथून क्वेश्चन येईल की असोसिएटेड कोलाइड्समध्ये सोपमध्ये टेलचा पार्ट कुठला असतो, तो वॉटर लविंग असतो का वॉटर हिटिंग असतो. उलटही विचारलं जाईल, वॉटर हिटिंग आहे म्हणजे ऑइल लविंग आहे, आणि इकडे वॉटर लविंग आहे म्हणजे तो ऑइलला हिट करणारा आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता आपल्याला क्लासिफिकेशनच्या मेथड संपलेल्या आहेत. नेक्स्ट पार्ट बघायचा आहे आपल्याला, प्रिपरेशन ऑफ कोलाइड्स. प्रिपरेशन ऑफ कोलाइड्स. मग प्रिपरेशन ऑफ कोलाइडची फर्स्ट मेथड आहे केमिकल मेथड. मग केमिकल मेथडमध्ये वेगवेगळ्या रिॲक्शन्स परफॉर्म केल्या जातात आणि त्या वेगवेगळ्या रिॲक्शन्समधून जो इनसोल्युबल, वॉटरमध्ये इनसोल्युबल असणारा प्रोडक्ट फॉर्म होतो, त्या इनसोल्युबल प्रोडक्टमुळे तिथे कोलाइड्सचं फॉर्मेशन होतं. आता आपल्याला बघायचं आहे की कोलाइड्सचं प्रिपरेशन म्हणजेच कोलाइड कसा फॉर्म होईल, कोलाइडल सिस्टीम कशी बनेल, कोलाइडल सोल्युशन्स कसे बनतील. केमिस्ट्रीमध्ये जर बघायचं गेलं तर आता आपल्याला कोलाइडल सोल्युशन्स बनवायचे आहेत. मग कोलाइडल सोल्युशन काय असणार आहे तर एक हेट्रोजेनियस मिक्सचर असणार आहे. हेट्रोजेनियस म्हणजेच ते मिक्स झाले पाहिजे का, वेगवेगळे कंपाऊंड्स हेट्रोजेनियस मिक्सचरमध्ये युनिफॉर्मली मिक्स होतात का, तर नाही, ते युनिफॉर्मली मिक्स होत नाहीत. हेट्रोजेनियसमध्ये नॉन युनिफॉर्मली ते मिक्स होतात आणि त्याला मग आपण काय म्हणतो, इनसोल्युबल इन वॉटर. वॉटरमध्ये जर एखादा कंपाऊंड डिझॉल्व्ह झालं तर त्याला आपण म्हणतो वॉटर सोल्युबल, आणि वॉटरमध्ये जर एखादा सबस्टन्स डिझॉल्व्ह होत नसेल तर त्याला आपण म्हणतो इनसोल्युबल. मग आता आपल्याला केमिकल मेथड्स कुठल्या कुठल्या यूज करू शकतो आपण, तर डबल डिकम्पोजिशन, त्याच्यानंतर अजून ऑक्सिडेशन, रिडक्शन, डबल आणि डबल डिकम्पोजिशन, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन, आणि एक माझ्या डोळ्यासमोर हायड्रोलिसिस मीन्स ॲडिशन ऑफ वॉटरचं ब्रेकडाऊन होऊन नवीन कंपाऊंड फॉर्म होईल. ह्या सगळ्या रिॲक्शन्सचा जो काही प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट कसा असला पाहिजे. ह्या सगळ्या रिॲक्शनचा प्रोडक्ट जर वॉटर इनसोल्युबल असेल तर अशा वॉटर इनसोल्युबल प्रोडक्टचे पार्टिकल्स ॲग्रिगेट होतात. वॉटर इनसोल्युबल प्रोडक्टचे पार्टिकल्स ॲग्रिगेट होतात आणि काय फॉर्म करतात, अँड फॉर्म सोल्स म्हणजेच कोलाइडल सिस्टीम फॉर्म करतात. ओके, क्लिअर आहे पहिली केमिकल मेथड की ह्या सगळ्या रिॲक्शन्स ज्या आहेत, ह्या रिॲक्शन्सचा जो काही प्रोडक्ट असणार आहे तो प्रोडक्ट वॉटर इनसोल्युबल पाहिजे. त्या वॉटर इनसोल्युबल प्रोडक्टचे स्मॉल पार्टिकल्स ॲग्रिगेट होतात आणि त्या स्मॉल पार्टिकल्समधून जो सबस्टन्स तयार होतो तो सबस्टन्स कोलाइडल पार्टिकलच्या रेंजमध्ये असतो आणि अशा पद्धतीने आपण कोलाइडलचं प्रिपरेशन मेथड बघतो. आता ह्याच्यामध्ये 2-3 रिॲक्शन्स तुम्हाला दिलेल्या आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्या रिॲक्शन्स डिस्कस करूयात. आजचं लेक्चर क्लिअर आहे? Yes, ma'am. ओके, सो Yes, मी ma'am. एक्झाम्पल्स लगेच डिस्कस करणार होते, बट आय वॉन्ट टू टॉक विथ यू इन अनदर टॉपिक. एका वेगळ्या विषयावर मला फक्त 2 मिनटं तुम्हाला सांगायचं आहे. बघा, सक्सेस जे आहे ते डिपेंड आहे सक्सेस जे डिपेंड असतं 2 गोष्टींवर. एक आहे माइंडसेट आणि एक आहे ॲक्शन. ठीक आहे. आता कसं बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मनात येत असतात विचार.
थॉट, तुम्हाला सगळ्यांच्या मनात हा थॉट येत असतो की आपल्याला 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत चांगले मार्क्स पाडायचे आहेत. कोणत्याही लेवलचा मुलगा असू द्या, ह्या प्रत्येकाच्या मनात चांगले मार्क्स पाडायचे आहेत हा थॉट येत असतो. आता ह्या थॉटवर जर आपण विश्वास ठेवला, थॉटवर आपण काय ठेवत असतो? विश्वास, बिलीफ म्हणतो आपण, ठीक आहे. ह्या बिलीफवरून, विचारावरून विश्वास, विश्वासावरून काय तयार होत असते? तर भावना. म्हणजे बिलीफमधून आपल्याला फिलिंग्स जनरेट होतात आणि एकदा का भावना निर्माण झाल्या तर ह्या भावना काय करतात? तर कृती, भावनेतून कृती निर्माण होते आणि त्या कृतीतून तुम्हाला रिझल्ट मिळतो, आउटकम मिळत असतो. ह्या फिलिंग्समधून ॲक्शन होते आणि ॲक्शनमधून आउटकम. ॲक्शनमधून काय मिळतं तुम्हाला? तुमचं आउटकम मिळतं. आता बघा, बरेच जण फक्त हे ॲक्शन घेत असतात आणि आउटकमची वाट बघत असतात. ॲक्शन घेतात म्हणजे काय? मी ॲज्युम करते तुम्ही सगळेच खूप छान अभ्यास करतात ते, ठीक आहे, सगळे खूप छान अभ्यास करतात ते, सगळे खूप मेहनत घेतात ते, सगळे रात्रंदिवस जागतात ते. पण हे करत असताना तुमचं थोडासा विचार किंवा थोडासा विसर ह्या पार्टवर पडलेला असतो. हा जो पार्ट आहे हा पार्ट असतो तो माइंडसेटचा. म्हणजे तुमच्या मनात विचार येतो की यार मला ना 12वीत छान चांगले मार्क्स पाडायचे आहेत. हा विचार आला रे आला, एका चांगल्या विचारासोबत अजून एक दुसरा विचार येतो. तो म्हणतो, दुसरा विचार काय म्हणतो माहिती का? अरे यार 10वीत पडले नव्हते, आता कुठं पडणार? ह्या निगेटिव्ह थॉटवर मग आपण काय करतो? विश्वास ठेवतो. हां, 10वीत नव्हते पडले, मग आता पण नाही पडू शकत. म्हणजे ह्या विचारावर तुम्ही विश्वास ठेवला की हा जो माझा विचार आहे तो खरंच आहे बाबा, आणि त्या अशा निगेटिव्ह विचारावर तुम्ही विश्वास ठेवता आणि निगेटिव्ह विचारावर विश्वास ठेवल्यामुळं निगेटिव्ह फिलिंग जनरेट होती. मग आता तुमचा माइंडसेट तर झाला आहे निगेटिव्ह, तुम्ही ॲक्शन तर खूप घेताय, खूप अभ्यास वगैरे करता ते, पण तुम्हाला आउटकम कसा मिळणार आहे? निगेटिव्हच मिळणार आहे. का? तर तुमचा माइंडसेट निगेटिव्ह आहे. देव म्हणतो ज्यावेळेस ह्या चारही गोष्टी करेक्ट असतील त्याच वेळेस तुला म्हणजे जे काही तुझा आउटकम आहे ते मिळेल. मग आपला थॉट, आपला विश्वास आणि आपल्या भावना ह्या पॉझिटिव्ह आहेत आणि आपण मेहनतसुद्धा घेतोय, म्हणजे कृती पण करतोय, ही सुद्धा एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. मग दोन्ही पॉझिटिव्ह गोष्टीमधून आपला रिझल्ट पण कसा येणार आहे, आपला आउटकम पण कसा असणार आहे? तर एक पॉझिटिव्ह माइंडवालं किंवा पॉझिटिव्ह रिझल्टवाला आउटकम असणार आहे. म्हणून मी तुम्हाला काय सांगते, ॲक्शनसोबत आपल्याला ह्या 3 गोष्टींवरही विचार करायचा आहे, ह्या 3 गोष्टींचाही स्टडी करायचा आहे. स्वतःचा माइंडसेट निगेटिव्ह न ठेवता, 12th स्टार्ट होती आहे आता, तर छान पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवायचा आहे. अरे काय ते 10वीचं म्हणजे बघा कसं होत असतं आपल्या आयुष्यात ना, एखादी घटना घडती, एखादा इव्हेंट घडतो, ह्या इव्हेंटमधून काय शिकायचं, ह्या इव्हेंटमधून काय शिकायचं, ती जी घटना झाली आहे त्या घटनेतून काय शिकायचं हे बाजूला राहतं आणि या इव्हेंटचा परिणाम आपल्यावर होतो आणि त्या परिणामाचाच आपण जास्त विचार करत राहतो. काय शिकायचं ह्याच्यावर जास्त फोकस करा. फॉर एक्झाम्पल 10वीला तुम्ही 90%चं ड्रीम बघितलं असेल, तुम्हाला 80 पडलेत, जे की तुम्हाला कमी वाटतात ते, मग तो काय कमी मार्क नाही आहेत. किंवा जर एखाद्याला 60च पडले, एखाद्याला 50च पडले, ठीक आहे, 10वी होऊन गेली, 50-60% पडून गेले. त्याच्यातून काय शिकायचं होतं की मी जर अभ्यास केला असता तर मला अजून चांगले मार्क पडले असते, अभ्यास केला तर चांगले मार्क पडतात, हे शिकायचं होतं. पण आपल्यावर त्याचा परिणाम काय झाला? नाही यार मला मार्कच पडू शकत नाहीत, म्हणजे आपण त्याचा निगेटिव्ह परिणाम करून घेतला स्वतःवर. तो एक इव्हेंट होता, ती एक गोष्ट होती जी घडायची होती, त्याच्यातून तुम्हाला आता सपोज फॉर एक्झाम्पल यार रस्त्याने जाता येता सगळ्यांचेच छोटे मोठे ॲक्सिडेंट होतात. मग आताचं ते जर ॲक्सिडेंट झाले तर आपण पुन्हा उभं राहत नाही का, पुन्हा गाडी चालवायला घेत नाही का? आपण असंच मनात धरायचं का की नाही बाबा आता तर मी आयुष्यभर गाडीत जाणारच नाही किंवा बसणारच नाही, मगचं जगणंच अवघड होऊन जातं. त्याच्यामुळं त्या गोष्टींचा निगेटिव्ह परिणाम नाही करून घ्यायचा, त्याच्यातून काय शिकायचं? येस, आपल्याला काय धडा मिळाला, काय लाईफ लेसन मिळाला की अभ्यास केला तर मार्क पडतात. मग आपण आता 12वीत करू ना अभ्यास,
मग 12वीत पडतील ना आपल्याला मार्क. 12वीत मिळवून जे 10thमध्ये थोडंफार इकडं तिकडं कमी जास्त झालं होतं ते 12वीत भरून काढू. ॲट द एंड तुम्ही कसे रिॲक्ट होता ते इम्पॉर्टंट असतं. एखाद्याने असं ठरवलं, ठीक आहे मला 50% पडले ना 10वीला, काही हरकत नाही, इट्स ओके. त्यावेळेस काही काही कंडिशन्स वेगळ्या होत्या आणि काही काही गोष्टींमुळं तसे पर्सेंट पडले. आता मी त्या गोष्टी चेंज करेल, आता मी पॉझिटिव्ह राहील, आता मी जास्त फोकस माझ्यावर करेल आणि माझ्या स्टडीवर फोकस करेल. आता मला 70 पडतील, आता मला 80 पडतील. 50%वरून तुम्ही 70-80कडे गेले म्हणजेच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काय केली, इम्प्रूव्हमेंट केली. म्हणजेच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काय आणलेली आहे, ग्रोथ आणलेली आहे. आणि म्हणजेच तुमचा माइंडसेट कसा आहे, तर ग्रोथवाला माइंडसेट आहे. पण हेच जर तुम्ही असं म्हणत राहिले, नाही 10वीलाच नाही पडू शकले तर आता कुठं पडणार, मग माइंडसेट निगेटिव्ह आहे. देव म्हणाल, अरे बाबा मला तुला मार्क द्यायचे आहेत, मला तुला यशस्वी बनवायचं आहे, मला तुला सक्सेस द्यायचं आहे, पण तुझा माइंडसेटच जर पॉझिटिव्ह नसेल तर कसं मी तुला सक्सेस देऊ. देवाला तर द्यायचंच असतं, देव देण्यासाठीच बसलेला असतो. युनिवर्स आपल्याला सगळ्या गोष्टी देत असतं, पण ते आपल्यावर डिपेंड आहे की आपला माइंडसेट कसा आहे. जर आपण छान पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवला, आपल्या ॲक्शन्स, आपल्या कृतीचा रिझल्टही पॉझिटिव्ह येणार आहे. बघा ना, आपल्याला कधी कधी वाटतं की अरे आपला हा मित्र तर एकदमच म्हणजे सो आहे किंवा ॲव्हरेज आहे स्टडीमध्ये, पण तरी पण त्याला एकदम चांगले पर्सेंटेज येतात. का, तर तो स्टडीमध्ये ॲव्हरेज आहे, पण त्याचा स्वतःवर विश्वास आहे, मनामध्ये जिद्द आहे. तो युनिवर्सला म्हणतोय की युनिवर्स मला एवढे मार्क्स पाहिजेत, मी मेहनत घेतोय, मला यश दे, मी करतोय तर माझ्या प्रयत्नांना तू सक्सेस दे, असं तो म्हणतोय. तो स्वतःवर डाऊट नाही घेत, तो करतोय. जसं प्रत्येक परिस्थितीतून मार्ग काढत तो करत राहतोय. म्हणजेच त्याचा एक पॉझिटिव्ह माइंडसेट आहे. तो असा रडत बसत नाही किंवा घरात 2-3 गोष्टी बिघडल्या म्हणून मग आज अभ्यासच केला नाही, किंवा सकाळी 7ला उठायचं होतं, ठरवलं होतं 7ला उठायचं आहे, छान टाईम टेबल बनवलं, 7ला उठायचं आहे, पण ठीक आहे ना, आपल्याला जाग आली 6:15ला आणि आपण 7:30ला लगेच अभ्यासाला बसू शकतो. पण आपल्या डोक्यात हेच राहतं, 7ला उठायचं होतं, हे ठरवलं होतं, पण नाही झालं. मग पुढच्या गोष्टी पण नाहीच होतात. नाहीचा सूर लावला, निगेटिव्ह सूर लावला तर निगेटिव्हच एनर्जी येणार, आणि निगेटिव्ह एनर्जी असेल तर आउटकमसुद्धा निगेटिव्ह असणार आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं ह्या गोष्टींवर सुद्धा विचार करा. ठीक आहे एव्हरीवन, गिव्ह मी रिस्पॉन्स. पटतंय का तुम्हाला? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, चलो फिर ठीक आहे. आजपासून छान पॉझिटिव्ह राहायला वगैरे स्टार्ट करा. लवकरच आता 12th स्टार्ट होतीये. मस्त आपल्याला छान अभ्यास करायचा आहे पॉझिटिव्ह माइंडसेटनी, आणि मस्त आपल्याला मार्क्स मिळवायचे आहेत. आणि विश्वास ठेवा, तुम्ही पहिली प्रायोरिटी, आपण आपल्यावर विश्वास ठेवायचा. कुणी ठेवू अगर न ठेवू, आपलं ड्रीम आहे ना, मग आपण आपल्यावर विश्वास ठेवायचा की येस मी करू शकतो किंवा मी करू शकते. सो स्वतःवर विश्वास ठेवला की मग पॉझिटिव्ह भावना निर्माण होते. पॉझिटिव्ह भावना निर्माण झाली की पॉझिटिव्ह आउटकम येतं.